नमस्कार, तिरुपती एज्युटेकमध्ये आपलं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नीटचं जे सर्क्युलर आलेलं आहे, NTA कडून नीट एक्झामसाठी आधार अपडेटचं जे सर्क्युलर आलेलं आहे, त्या सर्क्युलरचं म्हणजे विद्यार्थ्यांना नेमकं काय करायचं आहे आधार अपडेटमध्ये, कोणत्या कोणत्या गोष्टी अपडेट असणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, सीईटीचा फॉर्म भरताना, महाराष्ट्र स्टेट सीईटीचा फॉर्म भरताना, PCMBचा फॉर्म भरताना काही कॅटेगरीमध्ये काही शंका आहेत विद्यार्थ्यांना, तर त्या शंकांबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर फर्स्ट पॉईंट की नीटकडून NTA कडून जे नीटसाठी आधार अपडेटसाठीचं जे सर्क्युलर आलेलं आहे त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांचं आधार कार्ड हे अपडेट असणं गरजेचं आहे. अपडेट असणं गरजेचं आहे म्हणजे काय की विद्यार्थ्याची जी माहिती त्यांच्या मार्कशीटवर आहे, 10th मार्कशीटवर आहे, म्हणजे त्याचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव, या 3 गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या सेम ॲज पर द आधार असायला पाहिजे. म्हणजे आधारवर जी स्पेलिंग आहे ते स्पेलिंग त्यांच्या म्हणजे मार्कशीटवर जे स्पेलिंग आहे तेच आधारवर असायला पाहिजे. तर विद्यार्थ्यांनी क्रॉस चेक करून घ्या की आपल्या मार्कशीटवर जे स्पेलिंग्स आहेत, नावाचं, स्वतःचं नाव, विद्यार्थ्याचं, वडिलांचं नाव आणि आडनाव, या 3 गोष्टी, जन्मतारीख आणि जेंडर, ह्या महत्वाच्या गोष्टी ज्या की तुमच्या आधारनुसार ऑटोमॅटिक नीटकडे जाणार आहेत. जर समजा त्यांनी आधार लिंक वरूनच जर फॉर्म भरायचं ठरवलं तर ते अपडेट असणं गरजेचं आहे, म्हणून त्यांनी हे सर्क्युलर दिलेलं आहे. जर विद्यार्थ्याचं अपडेट नसेल आधार कार्ड, किंवा काही चुका असतील, किंवा एखादं स्पेलिंगमध्ये काही मायनर चेंजेस असतील आधारवरती आणि मार्कशीटवरती, तर ॲज पर मार्कशीट तुम्ही आधारवरती चेंजेस करून घ्या, म्हणजेच आधार अपडेट करून घ्या. सेकंड पॉईंट असा की सीईटीचा फॉर्म भरताना विद्यार्थ्यांना कॅटेगरीमध्ये अडचण येत आहे. तर कॅटेगरीमध्ये ओपनमध्ये मराठा समाज जो आहे, तो मराठा समाजाचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी EWS नाहीये, म्हणजे स्टेटचं EWS मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मिळत नाहीये. तर त्याऐवजी त्या विद्यार्थ्यांनी ओपनमधून न फॉर्म भरता, ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्या विद्यार्थ्यांनी SCBC म्हणजे सोशली इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास ह्या कॅटेगरीमधून म्हणजे SCBC मधून फॉर्म भरायचा आहे. ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांनीच फॉर्म या कॅटेगरीमधून भरता येईल. त्यासाठी त्यांच्या तहसीलमधून त्यांना कास्ट सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे. त्या कास्ट सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी पुढे करावी लागणार आहे आणि त्याचं नॉन क्रिमिनलही काढावं लागणार आहे. तर SCBC मधून तुम्हाला EWSचा बेनिफिट मिळणार आहे, म्हणजे EWS ऐवजी SCBC मधून आपण फॉर्म भरू शकता, तर त्यांना कॅटेगरीचा बेनिफिट मिळणार. या व्यतिरिक्त आता जे बाकीचे ओपन मधले विद्यार्थी आहेत त्यांना EWS मिळत आहे, फक्त SCBC हे फक्त मराठा समाजासाठीच आहे. या व्यतिरिक्त ज्यांचं OBC मध्ये आहेत किंवा SC, ST आणि NT यामध्ये काही बदल नाहीये, त्यांच्यासाठी त्यांचे कागदपत्र जे आहेत ते कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल हे त्यांना लागणारच आहे. फॉर्म भरताना तुम्हाला फक्त कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे आणि व्हॅलिडिटी आणि तुमचं नॉन क्रिमिलियर ज्यांना ऍप्लिकेबल आहे त्यांना ते तुम्हाला ऍडमिशन प्रोसेसच्या वेळेस लागणार आहे. आता फक्त तुम्हाला फॉर्म भरताना अवेलेबल आहे का एवढंच विचारलं जातं. त्यासाठी तुम्हाला म्हणजे ते प्रमाणपत्र सोबत घेऊन जाण्याची किंवा त्याचे कुठलाही नंबर वगैरे टाकण्याची गरज नाहीये. तुम्हाला फक्त कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकण्याची गरज आहे, म्हणजे तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट अवेलेबल असणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त काही तुम्हाला विद्यार्थ्यांना शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शंका लिहा, आपण त्याबद्दल दुसऱ्या व्हिडिओमध्ये चर्चा करू. आणि अशाच नवीन अपडेट मिळवण्यासाठी किंवा माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा. धन्यवाद.